तर असं काय झोपेतून उठलंच होतं की तेवढा अप्पाचा फोन होता आणि म्हणतो की आपल्याला डिझेल घ्यायला जायचं. मग बिना आम्ही दोघं चाललो होतो डिझेल घ्यायला. डिझेल घेऊन आल्यावर किटू कृष्णाचा फोन होता आणि ते म्हणता की आम्हाला आमच्या मामाच्या गावाला घ्यायला येऊन जा. संध्याकाळी 5 वाजता स्विफ्ट वर यांना घ्यायला चालला जातो. यांना घरी आणताच इकडे पूर्ण मोसमी बदलून जातो, कारण एका साईडला होते काय ढग आणि एका साईडला मस्त सनसेट होत होता आणि थंडी हवा बी चालू होऊन गेली होती. वाटत असं होतं की आज बेकारच जोरात पाऊस पडणार आहे. म्हटलं आपल्या गच्चीवर झोपायच्या गाद्या खाली घेऊन घेऊ, कारण की पाऊस आला तर बिनगावात होऊन जाते. गाद्या घेऊन खाली आलोच होतं की तेवढं माहिती पडतं की गावातलं जे प्यायच्या पाण्याचं मशीन आहे त्याची मोटर खराब होऊन गेली, म्हणून जार घेऊन आम्हाला लागतो बोराला येऊन दोघं जार भरतो आणि एक वर एक येऊन लागतो घरी. आणि पुढच्या दिवशी सकाळी सकाळी शेतात चालू होतो बाजरी काढायचा, आणि शेतातच बाजरी काढता असता तिला डायरेक्ट गोणीमध्ये भरत होतो आणि त्या गोण्या ट्रॉलीमध्ये टाकून पहिली ट्रॉली घरी येऊन लागतो. ट्रॉलीला निंबाकाला लावून माझी नजर जाते या कुत्र्याकडे, जो सावलीमध्ये त्याची दुपारची झोप पूर्ण करत होता. त्याला त्याची दुपारची झोप पूर्ण करू देतो आणि कृष्णाने मिळून लागतो शेतात, जिथे बाजरी काढायचं मशीन चालू आहे, कारण की इथून आम्हाला फट्टा घ्यायचो, कारण की फट्टा घेऊन घरी जाऊन ट्रॉली जागायची होती. मग आता घरी जर आम्ही तर ट्रॉली जागतो, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून. आता भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.